पण दुसऱ्या कडव्यानंतर सुरू झालेलं सिंहवाहिनी दुर्गा माते समान भारत मातेचं संस्कृतमधलं वर्णन ते स्तवन सुरू झालं आणि लांडे पाववाले इटालियन सोरोसी यांच्या बुडाला आग लागली. कसले चवताळले. चला काय चावटपण आहे. अशा आविर्भावात सोनिया गांधींमधली अँटोनियो मायनो बाहेर आली. मित्रो, हा काँग्रेसचा खरा इटालियन चेहरा आहे. पप्पूच्या सोरोसी एजंट असण्याचा धडधडीत पुरावा आहे. अजून काय पाहिजे तुम्हाला? समजने वाले को इशारा काफी आहे हो. आजही स्वतंत्र म्हणवल्या जाणाऱ्या भारतात इटालियन बाईचा जोर केवढा. तिच्या ब्रिटिश नागरिकत्व असलेल्या बावळट भासणाऱ्या 56 वर्षाच्या त्या युवराजाचा तोरा केवढा. तुम्ही सहन करा हे सगळं, कारण तुम्हाला ते आजही गोऱ्यांचे गुलामच समजतात. आज 17 ऑगस्ट आणि भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवी उधाणाला ओसरून आता 48 तास झालेले आहेत आणि त्यानंतर एका महत्त्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत. कारण 15 ऑगस्टला काँग्रेसच्या मुख्यालयात सेवा दलानं आयोजित केलेल्या ध्वजवंदनाच्या कार्यक्रमात जे काय घडलं ते अख्ख्या जगानं पाहिलं आणि त्यावर प्रचंड टीकाही झाली. पण हे जे काही घडलं ते अपेक्षित असंच होतं. पारतंत्र्यातल्या भारतात जेव्हा स्वातंत्र्याचं वारं वाहत होतं तेव्हा या स्वतंत्र राष्ट्राचं राष्ट्रगीत कोणतं असावं, काय असावं यावर किती खल झाला असेल माहीत नाही. कारण ब्रिटिश राजा पंचम जॉर्ज याच्या भारत भेटीच्या वेळी त्याची स्तुती करायची म्हणून जे गीत, जे कवण रवींद्रनाथ टागोरांनी रचलं होतं त्याच गीताला राष्ट्रगीताचा दर्जा दिला गेला आणि ते आजवर आपल्या माथी मारलं गेलंय. आपण उठसूट कुठेही राष्ट्रगीत सुरू करेंगे सुरू कर म्हटलं की सुरू होतो. काही वर्षांपूर्वी सिनेमागृहांमध्येही पिक्चर सुरू व्हायच्या आधी राष्ट्रगीत वाजवलं जाऊ लागलं, अनिवार्य केलं गेलं, कंपल्सरी. त्याच्या सन्मानासाठी उभं राहा म्हणू लागले. तसे लोक बळेच उभे राहून मग अनिच्छेने का होईना राष्ट्रगीताचा सन्मान करू लागले. याच अशाच एका प्रसंगी माझ्या समक्ष एक घटना घडली होती की सिनेमाच्या पडद्यावर अक्षरं झळकली की राष्ट्रगीतासाठी उभे राहा आणि सगळे उभे राहत आहेत. तर एका रांगेतली 3-4 टुकार माणसं, त्यात एक स्त्री होती, ते लोक काही जाट उभे राहिले नाहीत. राष्ट्रगीत सुरू असतानाही 1-2 जण त्यांना उभं राहा म्हणून ढोसकत होते, पण ते ढिम्म होते. मग राष्ट्रगीत संपल्यावर माझ्यासकट 4-5 लोक त्या थोत्रीजनकडे जाऊन त्यांना जाब विचारू लागले आणि विचारता विचारता नंतर समजलं की ते तर लसूण चिवडावाले कटपीस आहेत. तर या जमातीला आधीच राष्ट्रभक्ती, तिरंगा, भारतमाता आणि भारतमातेचं गुणगान पर राष्ट्रगीत यांचा प्रचंड तिटकार आहे. यांचे लोकनियुक्त आमदार, खासदार, नगरसेवक साले टुकार कोणतरी नेते बिते असतात ना, जाळीदार टोपीवाले, त्यांनाही वंदे मातरम किंवा भारत माता की जय म्हणायला जीवावर येतं. तोंडावर नकार देतात ते. अजून यांची देशभक्ती आपण काय समजून घ्यायची सांगा. तर त्या ठिकाणी थोडासा वाद झाला त्या सिनेमागृहात, दमबाजी झाली. त्या कटव्यांनी नकार घंटा वाजवली, आम्ही नाही उभे राहणार, जा काय करायचं ते करा. आम्ही विषय वाढवायचा म्हटलं तर त्या थिएटरातल्या इतर जवळपास 200-250 लोकांना तिकडे आम्ही जे काय 4-5 लोक भांडत होतो त्याच्याशी काही देणं घेणं दिसत नव्हतं. तर अचानक नंतर ब्लॅकआउट झाला, म्हणजे सिनेमा सुरू झाला. लोक ओरडायला लागले, नीचे बैठो नीचे बैठो. तिकडून आमच्या सौभाग्यवती आणि आमची लेक मोबाईलवरून मला फोन करून सांगत होती, अरे आपल्या जागेवर हे बस झालं ते. आता तो विषय तिथं संपवावा लागला. पण असे अनेक प्रकार भारतात सिनेमागृहातल्या राष्ट्रगीताबाबत घडलेले आहेत. पण कोणाला काय पडलंय या सगळ्या गोष्टींचा असाच एकंदर माहोल असतो. जाने दो ना असं म्हणत सगळे तिकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे काँग्रेसच्या मुख्यालयात वंदे मातरमचा अपमान झाला, त्यावर काय बोलायचं, किंबहुना बोलायचंच का, असा प्रश्न माझ्या मनातही निर्माण झाला होता. काल मी विचार केला होता काहीतरी करावं, पण आता सक्तीची विश्रांती म्हणून रविवार हा जसा इतरांचा सुट्टीचा दिवस तसा आपलाही सुट्टीचा दिवस. काही करायचं नाही. शनिवार रविवार असं करत करत हळूहळू आता कमी कमी करायचं. त्यामुळे काल मनात येत होतं पण नाही केलं. मित्रो, काय झालंय की काँग्रेसवाले जे आहेत, अर्थात सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह ते खरगेजी, वयोवृद्ध माणसाला त्याच्या वयाचा मान
राखावा लागतो तसं राखत खरगेजी असंच बोललं पाहिजे. खुद्द पप्पू, आपला पप्पू, तोही त्यांना खरगेजी असंच संबोधतो. भले तो नाकात घातलेलं बोट नंतर खरगेजींच्या शर्टाला पुसत असेल शेंबूड काढून, पण वयाचा मान राखतो हे महत्वाचं आहे. पुसल्यानंतर कैसे हो खरगेजी म्हणतो. अरे मागे काय मेकूड लावला त्याच्या शर्टाला ते जाऊ दे. तर परवा जे घडलं त्याच्याही आधी हा पप्पू काय, ती पिंकी काय, त्या पप्पू आणि पिंकीची मम्मी काय, यांनी कधी राष्ट्रगीताचा सन्मान केलाय? परवाच ते संदीप दीक्षितला कचकचून आवडला ज्या स्टेजवर, त्या स्टेजवर हा पप्पू राष्ट्रगीत सुरू असताना जणू काही बागेत फिरायला आलाय असा बागडत होता. हे कार्यक्रम संपल्यानंतर एका बाजूला राष्ट्रगीत वाजत होतं आणि हा इकडे तिकडे स्टेजवरून, म्हणजे काय चाललेलं तुम्ही बघितलं असेल ते बघा. राहुल जी एक सेकंड राहुल जी, एक आखिरी राहुल जी, बस एक बात मैं आपको बताना. आणि 15 तारखेला जे घडलं तेही बघा. आता या काँग्रेसवाल्यांचं वाईट यासाठी वाटतं की यांना घडलेल्या प्रकारावर स्पष्टीकरण देणं, कव्हर अप करणं हे सुद्धा जमत नाही. नेमकं काय घडलंय सांगताना काहीतरी एकच कारण सगळ्यांनी सांगा म्हणजे ते खरं तरी वाटेल. खोटं बोल पण रेटून बोल, बहुसंख्येनं बोल म्हणजे ते रेटलं तरी जाईल. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या आनंदमठ या कादंबरीतलं हे गीत वंदे मातरम, जे तिथे काँग्रेस मुख्यालयात वाजवलं गेलं आणि ते त्या काळी स्वातंत्र्य लढ्यातलं स्फूर्तिगीत ते तर बनलंच होतं. सोबत फक्त वंदे मातरम हा शब्द म्हणजे ब्रिटिशांवर फेकलेल्या बॉम्ब गोळ्यासारखा ट्रीट केला जाऊ लागला होता. वंदे मातरम ही घोषणा म्हणजे ब्रिटिश विरोधी आंदोलनातला प्रभावी नारा बनला होता. त्यामुळे जो वंदे मातरम म्हणायचा त्याला ब्रिटिश उचलायचे. आणि कारण या गीतावर इंग्रज तर नाराज होतेच, सोबत या गीतात राष्ट्राला, भारत मातेला देवीचा दर्जा देत त्या देवीची स्तुती केली गेली होती. त्यामुळे ते एकेश्वरवादी मूर्तिभंजक जे मुसलमान आहेत, त्या मुसलमानांना वंदे मातरम आणि भारत मातेच्या स्तवनाचं वावडं होतंच. त्या मुसलमानांच्या वतीनं जिन्नांनी या गीताला सर्वात आधी राष्ट्रीय चळवळीतलं गीत किंवा राष्ट्रगीत म्हणून गायला कडवा विरोध केला होता. पण वंदे मातरमची लोकप्रियता परमोच्च शिखरावर होती. हा एक शब्द क्रांतीचा अंगार फुलवत होता लोकांच्या मनात. हे जाणून काही नेत्यांनी आग्रहाने वंदे मातरमला राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता द्या हा आग्रह धरला होता. तो एवढा टोकाचा होता की सरतेशेवटी काँग्रेसच्या 1937च्या अधिवेशनात हे गीत जनगण मन सोबत गायलं गेलं, पण त्यात काटछाट करूनच गायलं गेलं. 6 कडव्यांचं हे गीत आहे. त्या गीतातली सुरुवातीची 2च कडवी मान्य केली गेली. पुढची 4 कडवी ही भारत मातेच्या देवी स्वरूपातल्या हिंदवी वर्णनाची आहेत. आता ती गाताना लांड्यांना त्रास तर होणारच, मग जिन्नाचा पोटशुळही उठणारच. पण जिन्नासारख्या मुसलमानी मानसिकतेच्या काँग्रेसनं तेव्हाही वंदे मातरमला विरोधच केला होता, काटछाट केली होती. आणि आता तर अँटोनियो मायनोच्या इटालियन काँग्रेसला हे कसं चालेल, सगळं कसं सहन होईल? स्वातंत्र्याच्या 80व्या सोहळ्यात 6च्या 6 कडव्यांचं संपूर्ण वंदे मातरम हे गावं, गायलं जावं, वाजवलं जावं असं या सरकारचं म्हणणं होतं, आग्रह होता आणि ते सर्वत्र तसं वाजवलं गेलं. पण दुसऱ्या कडव्यानंतर सुरू झालेलं सिंहवाहिनी दुर्गा माते समान भारत मातेचं संस्कृतमधलं वर्णन, ते स्तवन सुरू झालं आणि लांडे, पाववाले, इटालियन, सोरोसी यांच्या बुडाला आग लागली. कसले चवताळले बघा. चला काय चावटपणा आहे. अशा आविर्भावात सोनिया गांधींमधली अँटोनियो मायनो बाहेर आली. मित्रो, हा काँग्रेसचा खरा इटालियन चेहरा आहे. पप्पूच्या सोरोसी एजंट असण्याचा धडधडीत पुरावा आहे. अजून काय पाहिजे तुम्हाला? समजने वाले को इशारा काफी आहे हो. आजही स्वतंत्र म्हणवल्या जाणाऱ्या भारतात इटालियन बाईचा जोर केवढा? तिच्या ब्रिटिश नागरिकत्व असलेल्या बावळट भासणाऱ्या 56 वर्षाच्या त्या युवराजाचा तोरा केवढा? तुम्ही सहन करा हे सगळं, कारण तुम्हाला ते आजही गोऱ्यांचे गुलामच समजतायत. चला तुर्तास थांबतो, पुन्हा भेटूच. पण एक राहिलं, काँग्रेसवाल्यांची मस्त तंतरली आहे.
एवढी तंत्रले की त्यांना हे कव्हर अप कसं करायचं हेच अद्याप समजलेलं नाहीये. आणि गेले 2 दिवस कोण हे कारण सांगतोय, कोण ते कारण सांगतोय, कोण म्हणतो खरगेजी बिचारे वयोवृद्ध झालेत. त्यांना खुर्ची मागवा असं सोनियाजी सांगत होते. अरे बंद करो म्हणणारी सोनिया आम्हाला दिसते रे बाबा. खुर्ची मंगाव नाही म्हणत होती ती. आणि तो बावचळलेला खरगे इकडे बघतोय, तिकडे बघतोय, काय चाललंय ते समोर दिसतंय. हे हमारा गाना नाहीये असं म्हणणारे लोकही तिथे दिसतायत. कशाला कव्हर अप करताय आणि कसलं कव्हर अप करताय? वंदे मातरम हे ह्या हिंदुस्थानातलं खऱ्या अर्थानं देशभक्ती गीत आहे. यालाच राष्ट्रगीत म्हटलं पाहिजे, मानलं पाहिजे. ज्यांना हे पटत नाही, त्यांना या देशात राहायचा अधिकार नाही. हे किमान मला तरी वाटतं. तुमचं यावर काय मत आहे ते जरूर कळवा. म्हणालो तूर्तास थांबतो, तसं थांबतोय. पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.